स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवारवंदन. गावातल्या ग्रामदेवतांना नमस्कार, उपस्थित सर्व सेवेकरांना सहस्री नमस्कार. विशेष सूचना आहेत त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. शनिवारी चंपाषष्ठी आहे. आपण मंदिरात जे पाठ वाचतोय मल्हार सप्तशती, मल्हार देवाचं म्हणजे खंडेरायांचं षडरात्र होतं. जवळजवळ 90% लोकांचं देवता खंडोबा असतो. त्यामुळे शनिवारी चंपाषष्ठीला घरी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात घालून करायचं. बाजरीची भाकरी जरा जाड, रोडगा ज्याला म्हणतो आपण, जाड करायची. त्याच्यावरच ते भरीत, कांद्याची फोड, लिंबाची फोड आणि वरणापुरणाचा नैवेद्य. कारण खंडोबा हे आपले कुलदैवत आहे. कुलदैवत आणि कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात. कुळातले अनेक प्रश्न मार्गी लावत असतात. त्यामुळे हा त्यांचा उत्सव आहे. त्यामुळे त्या दिवशी हा नैवेद्य दाखवायचा आहे. घरी तळी भंडार करायचा आहे. ज्यांचा नैवेद्य शनिवारी आहे त्यांनी सुद्धा नैवेद्यामध्ये वरणापुरणाचं नैवेद्य, बाजरीची भाकरी महाराजांना आणि वांग्याचं भरीत, कांद्याची पात घालून आणायचं. लक्षात ठेवायचे. ज्यांचा जसा कुळधर्म कुळाचार असेल त्याप्रमाणे करायचे. काहींच्या घरी नागदिवे करायची पद्धत असते पूर्णाचे किंवा बाजरीचे. तर ज्याची तुमच्याकडे पद्धत असेल, तुमचा कुलधर्म कुळाचार असेल त्याप्रमाणे करायचा. जरी काही केलं नाही तरी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत करायचं. आषाढी एकादशीपासून आपला चातुर्मास सुरू होतो. त्यावेळेपासून बरेच लोक वांग खाणं वर्ज्य करतात. ते या चंपाषष्ठीला खंडोबांना नैवेद्य अर्पण करून मगच वांगे खायला सुरुवात करतात. असो चंपाषष्ठीचं समजलं असेल आणि एकदा जाऊन खंडोबाचं शक्य असेल दर्शन घ्यायचं. मल्हार सप्तशतीचे पाठ चालू आहे. ज्यांनी या षडरात्रात एकही पाठ वाचला नसेल त्यांना शुक्रवार शनिवार हे 2 दिवस आहे पाठ वाचायला मल्हार सप्तशती. असं म्हटलं जातं की बंधुवर्गाने निदान रविवारी 1 दिवस तरी मल्हार सप्तशती हा ग्रंथ वाचावा. यामुळे घरातले अनेक प्रश्न जे आहेत, विवाह, आर्थिक अडचणी, नोकरी, मुलांचं शिक्षण, हे प्रश्न मार्गी लागतात. तुम्ही जर 11 मल्हार सप्तशती वाचल्या सलग तर तुमचे जे नवस केलेले असतात, चुकून राहिले असतील फेडायचे, तर त्या मल्हार सप्तशतीच्या पठणाने हे नवस फेडले जातात. कधीतरी 11 पाठ मल्हार सप्तशतीचे करून बघा. भगवान शंकर नक्कीच खंडोबाराय पावतात. दादा बसून घ्या जरा 5 मिनिटं. त्याचप्रमाणे येत्या रविवारपासून आपला नामजप यज्ञ दत्त जयंती निमित्त सप्ताह सुरू होत आहे. तर या सप्ताहाला गुरुचरित्राचं वाचन आपण करणार आहोत सामुदायिकरित्या. गुरुचरित्राबरोबर आपण नवनाथ, श्रीपाद, श्री वल्लभ आणि भागवत या ग्रंथांचंही वाचन करत असतो. त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती, मल्हार सप्तशती आणि रुद्र यांचंही वाचन होत असतो. निर्णय याग करत असतो. वास्तविक सप्ताह म्हणजे निर्णयात सेवेंची दिवाळीच म्हणायला हरकत नाही. दिवाळीत जसे आपण अनेक पदार्थ खातो त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये निर्णय देवतांची आपण सेवा इथं रुजू करत असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सप्ताह आपण दत्त जयंती निमित्त करत असतो. दत्त महाराज हे गुरूंचे गुरु मानले जातात आणि अशा हा गुरूंचा सप्ताह आपण त्यांच्या दरबारात बसून त्यांच्यासमोर सामुदायिकरित्या करतो. हे महत् भाग्य मानलं जातं. जो इथं गुरुचरित्र वाचतो तो अतिशय भाग्यवान. घरी वाचलं तर एकच गुरुचरित्राचं पुण्य मिळतं. परंतु जेव्हा तुम्ही मंदिरात गुरुचरित्र वाचता त्यावेळेस आतापर्यंत जवळजवळ 300च्या वरती नावं गेल्यात. म्हणजे 400चा आकडा पार होईल असा अंदाज आहे. तर एका वेळेस तुम्ही एवढ्या गुरुचरित्रांचं पुण्य घेऊन जाता, ते पण महाराजांच्या दरबारात. आणि त्यामुळं सामुदायिक सेवेला फार महत्व. एका वेळेस तुमच्या नावावर एवढ्या गुरुचरित्राचं पुण्य लाभलं जाणार आहे. आता गुरुचरित्र का वाचायचं, कसं वाचायचं आणि कधी वाचायचं, तर याचं तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्र सरस्वती गंगाधर यांनी गाणगापूर इथे असताना कडगंजी गावी गुरुचरित्र लिहिलं. तो हा मूळ गुरुचरित्र ग्रंथ. हा ग्रंथाचं वाचन इथं केलं जाईल. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. ज्यांच्याकडे बरेच जण महिन्याच्या गुरुचरित्राला बसतात त्यांना सवय झालेली आहे.
ज्यांनी गुरुचरित्र वाचलं नाहीये, ज्यांना वाचायची इच्छा आहे, त्यांनी हा गुरुचरित्र ग्रंथ आपल्या मंदिरात विकत मिळतो, विकत घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर विष्णू सहस्त्रनाम हे छोटं पुस्तकही विकत घ्यायचंय. हे गुरुचरित्र वाचल्यानंतर वाचताना ज्या चुका होतात त्या प्रत्यक्ष आपण विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो. अनेक माता भगिनी बंधुवर्ग महिन्याच्या गुरुचरित्राला बसतात, त्यांना ती सवय झालेली आहे. त्यांनी गुरुचरित्र केलेलंच नाहीये. वरांच्या मनात अगोदर महिला मला विचारतात, काही गुरुचरित्र आम्ही बसलो तर चालतो का महिलांनी? तर बिंदास बसायचं, काहीही होत नाही. आज आम्ही 18-20 वर्ष ही सेवा रुजू करतो. अनेक प्रश्न मार्गी लागतात गुरुचरित्रामुळे. त्यामुळे महिलांनी पहिला हा शंका काढून टाकायची की गुरुचरित्राला बसल्यावर मला काय होईल का? काही होत नाही. आणि महाराज इथं आपण ज्यांना ब्रह्मांड नायक म्हणतो ते इथे साक्षात बसलेले आहे. त्यामुळे कणात कोणतीही भीती न ठेवता गुरुचरित्र वाचायचं. गुरुचरित्र पारायण आपलं रविवारी सुरू होतं. शनिवारी आपण तत्पूर्वी पहिलं कार्यक्रम असतं ते आपल्या गावातल्या ग्रामदेवतांना आपण आमंत्रण देत असतो. त्यांचा मानसन्मान म्हणजे श्रीफळ खडीसाखर ठेवून त्यांना आपण या गुरुचरित्रासाठी आमंत्रित करत असतो. सगळ्या देवतांना त्यांची हजेरी इथे लागलेली असते. तुमच्याही घराशेजारी गणपतीचं मारुतीचं मंदिर असलं तर तुम्ही सुद्धा विनंती करू शकता. त्याच्यानंतर गुरुचरित्र सकाळी 8ला पहिली बॅच आपली 5 ते 7 आहे. दुसरी बॅच 8 ते 10 अशा 2 बॅचमध्ये आपण गुरुचरित्र वाचणार आहोत. गुरुचरित्र एक जण माईकवर वाचल आणि बाकीच्यांनी त्यांच्याबरोबरच वाचायचं. मी मागे तू पुढे असं गुरुचरित्र वाचत नाही. सामुदायिक म्हणजे एका वेळेतच सगळ्यांनी वाचायचं. त्यामुळे जे नवीन आहे त्यांनी लक्षात ठेवायचं की 5ला म्हणजे 5ला गुरुचरित्र सुरू होतं. आदल्या दिवशीच आपलं साहित्य इथे आरतीनंतर म्हणजे शनिवारी गुरुचरित्र आणण्यासाठी चौरंग गुरुचरित्र ठेवण्यासाठी त्याच्यावर वस्त्र एक भगवं, गुरुचरित्राला पुन्हा दुसरं वस्त्र, विड्याची 2 पानं, सुपारी, दक्षिणा. दुसऱ्या दिवशी एक खडीसाखर, 2 श्रीफळ. आता 2 श्रीफळ एक आपल्याजवळ ठेवायचं पोटीजवळ. एक श्रीफळ आणि खडीसाखर महाराजांना अर्पण करायची. महाराजांना विनंती करायची की मी जे गुरुचरित्र दत्तजयंतीनिमित्त वाचणार आहे ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या, कोणत्याही अडथळा येऊ देऊ नका अशी विनंती करून ते श्रीफळ महाराजांना अर्पण करायचं आणि दुसरं श्रीफळ आपल्याजवळ ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला गुरुचरित्र सुरू होईल. गुरुचरित्र का वाचायचं ह्याचे संबंधित 2 शब्द की मनुष्य जन्म हा आपण काय म्हणतो 84 लक्ष योनीतून मिळतो. मग या जन्मात आल्यानंतर काहीतरी करायचं हे पुण्य. येताना आपण आणखीन ऋण घेऊन येत असतो. जसं की मातृऋण असतं, पितृऋण असतं, गुरु ऋण असतं, देवाचं ऋण असतं. तर ह्या सगळ्या ऋणातून मुक्ती कशामुळे होती? गुरुचरित्राच्या वाचनामुळे. त्याचप्रमाणे आज आता अनेक ज्या असतात नवीन आम्ही पाहतो की वयाची 40-30 ओलांडून गेलेली असते पण गुरुचरित्र पारायण केलेलं नसतं किंवा कोणत्याही ग्रंथाचं पारायण केलेलं नसतं. आणि मग ह्या असे या टप्प्यावर गुरुचरित्र वाचायला येतात आणि मग इथपर्यंत आल्यानंतर जीवनाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये नकळत अनेक गोष्टी आपल्याकडनं अनेक दोष चुका घडलेल्या असतात. उदाहरणार्थ पाप, तळतळ, शाप. नकळत आपण कोणाचे पैसे घेतले असेल ते दिले नसतील किंवा पूर्वजांनी घेतले असतील पण ते दिले नसतील. तुमच्या कुंडलीत दोष असतील, तुमच्या वास्तूत दोष असतील किंवा तुम्ही काही केलं नाही. तुम्ही आपला मार्ग जीवनाचा समजा एखादा मुलगा वयाच्या 30व्या वर्षी गुरुचरित्राला बसलाय तो अगदी सत्मार्गाने आलेला आहे. पूर्वी घराण्यात कुणीतरी कुणाच्या जमिनी हडप केल्या असतील, पैसे हडप केले असतील, कर्ज घेतले असेल, देऊ न शकले असतील, आत्महत्या कुणी केल्या असेल घरात. तर असे जे दोष असतात, तळतळाट असतात, त्या घराण्याला लागलेले शाप असतात, त्या अशा प्रकारचे ऋण, शाप, तळतळाट, वैर हे सगळं गुरुचरित्राच्या वाचनाने कमी होत जातात. म्हणजे तुमचं आयुष्य कसं शुद्ध होत जातं. म्हणजे या दोषांचा परिणाम कमी कमी होत जात असतो. म्हणून गुरुचरित्र वाचायचं. त्याचप्रमाणे आयुष्याचा उद्देश काय? आज जन्माला आलोय, मरण हे अटळ आहे. मला जसं आहे तसं तुम्हाला सर्वांना आहे. कोणाचा मृत्यू कधी आहे आपल्याला माहिती नाही पण मृत्यू हा अटळ आहे. जो जन्माला आलाय त्याला मृत्यू हा नक्कीच आहे. मग तो आज आहे का उद्या आहे माहिती नाही. मग अशा या जन्माचं सार्थक काहीतरी कारण करून करायचं. श्रीरामांनी जेव्हा पहिल्यांदा पितृयज्ञ केला होता त्यावेळेस त्यांना वाल्मिकी ऋषींनी सांगितलं की तुझ्या 42 कुळांचा उद्धार होऊन जातात. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचता त्यावेळेस त्या 42 पिढ्यांपर्यंत तुमचे दोष जातात. त्यामुळे गुरुचरित्राला बसायचं. गुरुचरित्राचे आणखी नियम काय पाळायचे तर भोजनाविषयी म्हणजे तुम्ही या सप्त काळात 7 दिवस
परान्न भोजन करायचं नाही, म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन लग्नाला वाढदिवसाला जाऊन परान्न भोजन करायचं नाही. एक धान्य फराळ करायचं, म्हणजे गव्हाची चपाती खाल्ली तर गव्हाची पोळीच खायची, ज्वारी बाजरी खायची नाही, तांदूळ खायचे नाही. जर तुम्हाला बाजरी खायची सवय असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता, मग 7 दिवस बाजरीचीच भाकरी खायची. पण गव्हाची पोळी खाल्ली तर जास्त बरं पडतं. गव्हापासून मग तुम्हाला पुऱ्या पोळी पराठे वगैरेचे काही खाता येतं. भाज्यांमध्ये तुम्हाला काय खायचं तर कडधान्य खायची नाही, भिजवलेल्या डाळी खायच्या नाही, कोणत्याही प्रकारच्या भात खायचं नाही. वास्तविक तर हे भोजनाचे नियम. परान्न शक्यतो घ्यायचं नाही. आपल्या पैशाचं अन्न आपण खायचं. जी मुलं किंवा मुली गुरुचरित्राला बसणार आहे त्यांनी ज्या हॉस्टेलवर राहतात, रूमवर राहतात, त्यांनी अगोदरच तिथे सूचना द्यायच्या तुम्हाला काय खायचं आहे ते नाही. आता पोशाखासंबंधित की गुरुचरित्र हा 5वा भेद मानला जातो, त्यासाठी आपण भारतीय पोशाखातच यायचं. जीन्सची पॅन्ट घालून, टी शर्ट घालून, केस मोकळे सोडून, लिपस्टिक लावून अशा प्रकारे इथे यायचं नाही. महिलांनी लक्षात ठेवायचं, विशेषतः मुलींनी पण लक्षात ठेवायचं, गुरुचरित्र वाचनाला येताना हातात 2 बांगड्या, कपाळाला कुंकू असणं कंपल्सरी आहे. कुणी याच्यात राग मानायचं नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण येताना व्यवस्थित यायचं, जेणेकरून मंदिराचं पावित्र्य हे अबाधित राहील आणि आपली वर्तणूक ही चांगली असली पाहिजे, हेही लक्षात ठेवायचे. भोजनाचे नियम सांगितले, पोशाखाचे नियम सांगितले. या 7 दिवसात ब्रह्मचर्य पाळायचं, कोणते अपेय प्यायचं नाही, भक्षण करायचं नाही, घरात मांसाहार करायचा नाही, शिजवायचा नाही. जे घरी गुरुचरित्राला बसणारे त्यांनी पोथीची जागा अखंड नंदादीप एकाच ठिकाणी ठेवायचंय. सकाळ संध्याकाळ पोथीची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. जे इथे बसणार आहे त्यांनी कोणतेही उपचार करायचे नाही, तुमचे सगळे सामुदायिक इथे केले जातील. दरबारात जे गुरुचरित्र वाचायला बसणार आहे, हवनयुक्त किंवा नवनाथ भागवत जे वाचणार बसणार आहे त्यांनी पण कंपल्सरी भारतीय पोशाखातच यायचंय. घरी पण तांब्या वगैरे मांडायचं का? घरी पण नारळ ठेवायचं ना बाजूला, गुरुजीच्या बाजूला नारळ ठेवायचं ना घरी पण. तुमच्या काही शंका असल्यास गुरुचरित्राचे नियम मोडायचे नाही. एकाने नियम मोडला की जसं आपण म्हणतो की 400 जण बसले तर 400 पोत्यांचं पुण्य घेऊन जाणार. एकाने जरी नियम मोडला तरी 400 डोस सगळ्यांना लागतात. त्यामुळे आपण सगळे नियम पाळूनच गुरुचरित्र करायचे. दुसरं, या काळात जसे नियम पाळणार आहे तसंच काही नैतिक नियम आहे की या 7 दिवसात आपण खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, मंदिरात कोणतेही वादविवाद कोणत्याही प्रकारचे घालायचे नाही. कुणी आपल्याला आ म्हणलं तर लगेच का म्हणायचं नाही, आपण शांत बसून घ्यायचं. त्याचप्रमाणे सर्व या वाचनाच्या सेवा आहेत, इतरही सेवा या 7 दिवसात करत असतात. अनेक भाविक नवीन येत असतात, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करून देता.